गॅससाठी रांगाला शिरल्याचं चित्र आजही पाहायला मिळालं. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. होर्मुझ सामुद्रधुनीमधून भारताचं 7वं जहाज निघालं. एलपीजी घेऊन ग्रीन सावरी जहाज निघाल्याची माहिती. एलपीजी संदर्भातील अफवा रोखण्यासाठी केंद्र सरकारची कठोर भूमिका. सर्व राज्यांना दररोज पत्रकार परिषद घेण्याचे निर्देश. काळाबाजार करणाऱ्यांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना. राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र शासनाचं पत्र. मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग. लोक सकाळपासून रिकामा सिलेंडर घेऊन रांगेत. काल रात्री 10 वाजल्यापासून ग्राहक रांगेमध्ये उभे. नागरिकांनी त्यांच्या सिलेंडरला कुलूप लावलं. नागपूर आणि अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. नागपूरच्या गोगलीमध्ये गॅस वितरण बंद, तरीही गर्दी. ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं ग्राहकांचा मनस्ताप. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात गॅस चोरीचा पर्दाफाश. या प्रकरणी दोघांना अटक. आखाती देशातील युद्धस्थितीचा परिणाम. मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलच्या दरामध्ये 23 रुपयांची विक्रमी वाढ. या डिझेलची किंमत 92 वरून 115 रुपयांवर. वाढत्या डिझेल किमतींबाबत मासेमारी आणि बंदरे मंत्री नितेश राणेंची केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्र्यांशी चर्चा. वाढत्या डिझेल किमतींमुळे मच्छीमारांना होणाऱ्या नुकसानाची दिली माहिती. पंतप्रधानांच्या मार्फत लवकरच सकारात्मक तोडगा काढू. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आश्वासन दिल्याची नितेश राणेंची माहिती. गडचिरोली जिल्ह्यामधील अनेक वसतिगृहामध्ये सिलेंडरची कमतरता. चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. कमर्शियल सिलेंडरचं वाटप पूर्णपणे बंद. अमरावतीच्या तपोवन संस्थेमध्ये सिलेंडर दाखल. TV9 मराठीच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून दखल. कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या तपोवन संस्थेवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली होती. आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडणार असल्याच्या चर्चा. आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती. गर्जे राष्ट्रवादीच्या इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप. विशेष म्हणजे पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये फक्त गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असा उल्लेख. तटकरे पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे. तटकरे पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूनं पार्थ पवारांनी ट्विट केलंय. नवी मुंबईतील पामबीच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन. मात्र उड्डाणपुलाची उद्घाटन पत्रिका आणि कोळशिलेवरून एकनाथ शिंदेंचं नाव डावललं. याविरोधात संतप्त शिवसैनिकांचं निषेध आंदोलन. मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीटजवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयामध्ये फूड स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर. स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांची परवानगी. स्टॉल चालकाची माहिती. मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची नार्वेकरांची माहिती. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि रासपची साथ. बारामती राहुरी पोटनिवडणूक लढण्याबाबत पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन मुलाखती. बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार देऊ नये. काँग्रेसनं अनेक वर्ष अजितदादांच्या सहवासामध्ये राजकारण केलंय. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस लढल्यास काही अडचण नाही असंही केलं स्पष्ट. शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार नगरसेवक फुडणं संकटमोचकाचं कर्तव्य आहे का? संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजनांवर टीका. तर मी राज्यामध्ये असून शेतकऱ्यांना भेटतोय. तुमचे आमदार खासदार कसे टिकून राहतील याकडे राऊतांनी लक्ष द्यावं. महाजनांचं प्रत्युत्तर. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव. किशोरी पेडणेकरांच्या प्रस्तावावर 9 तारखेला बीएमसीमध्ये चर्चा होणार. प्रस्तावाला एमआयएमचा विरोध. धर्माधारित नव्हे तर संविधान शिक्षण द्या, एमआयएम पक्षाची मागणी. बाबासाहेब आंबेडकरांवरही लहानपणी मनाच्या श्लोकांचा परिणाम होता. शाळांमध्ये मनाचे श्लोक घेण्याला विरोध करण्याची गरज नाही. दरम्यान मनाच्या श्लोकाऐवजी भारताच्या संविधानाचं पठण करावं अशी एमआयएमची मागणी. तर आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून पेडणेकरांची दिलगिरी. रायगडच्या रोहामधील कर्मा कन्स्ट्रक्शन LLP प्रकल्पामुळे वाद. या प्रकल्पामागे रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची भागीदारी उघड. तहसीलदारांकडे निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी. सोलापूरच्या माड्यामधील अंजनगावमध्ये लक्ष्मण हाकेंचा ठिय्या. महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध नाही. प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा. हाकेंची मागणी. तर पुतळा ज्या ठिकाणी बसवला त्या परिसराची मोजणी करण्यास सुरुवात करताच हाके समर्थकांकडून मोजणीला विरोध. अंजनगावातील वादावर चर्चा करून तोडगा काढू. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर शांततेनं प्रकरण घेण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन. माड्याच्या अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटामध्ये वाद.
जिल्हा परिषद सभापती निवडीमधल्या विजयानं जयंत पाटलांना असुरी आनंद. गोपीचंद पडळकरांची टीका. पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील जयंत पाटलांना आलाय. पडळकरांचा खोचक टोला. माझा आवाज दाबला गेला पण मी हरलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षाचे उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्डांचा सवाल. राघव, तुम्ही भाजपला मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता? देशाचं संविधान धोक्यात. पश्चिम बंगालची निवडणूक चोरली जाते, तुम्ही यावर का बोलत नाही? आपच्या नेत्या आतिशी यांचा सवाल. कांदिवली पूर्व सिंग इस्टेटमधील 8 कुटुंबांना प्रवीण दरेकरांच्या हस्ते संकुलाचं चावी वाटप. आर दक्षिण विभाग महापालिका कार्यालयामध्ये पार पडला चावी वाटपाचा कार्यक्रम. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच चावी देणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या.